आज नसरापूरच्या या केसमध्ये आपण माहितीच आहे की आपल्याला अतिशय क्रूर आणि अमानुष पद्धतीचं हे हत्याकांड होतं. अतिशय क्रूरपणे त्या मुलीला अत्याचार करून मारून टाकलेलं होतं आणि सगळ्यांच्या मनात त्या माणसाविषयीचा जो संताप होता, ही जी विकृतीच्या विषयीचा जो संताप होता, आज त्याला न्याय मिळालेला आहे आणि त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा न्यायाधीश SR साळुंखेंनी ठोठावली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानेल, कारण त्याला जगण्याचा अधिकारच नाही अशा पद्धतीच्या माणसाला अशी मानसिक विकृती असणाऱ्या. त्याचप्रमाणे देवेंद्रजींनी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही जी केस फास्ट ट्रॅकवर घेतली आणि रेअरेस्ट टू रेअर, म्हणजे न्यायाधीशांनी पण निकाल देताना सांगितलं की रेअरेस्ट टू रेअर ही केस आहे आणि अतिशय वेगवान चालणारा खटला 59 दिवसामध्ये आज आपल्याला निर्णय आलेला आहे. मी ग्रामीण पोलिसांचं पण ह्याच्याबाबत खूप कौतुक करेल की ग्रामीण पोलिसांनी 15 दिवसामध्ये जवळजवळ 1200च्या पेक्षा जास्त साक्षी या प्रकरणामध्ये नोंदवल्या. हा खटला जेव्हा चालला, कामकाज ह्याचं 16 दिवस चाललं. फक्त 16 दिवसामध्ये या सगळ्या साक्षी कोर्टाने घेतल्या. जवळजवळ 57 साक्षीचा काहीतरी त्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट घेतलं आणि मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. आपले जे वकील आहेत पिसारजी, यांचं पण मी अभिनंदन करेल की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा खटला प्लीड केला आणि न्याय मिळाला. या खटल्याचा नुसता न्याय मिळण्याचा आनंद नाही, तर वेगवान पद्धतीने न्याय देऊन एखाद्याला आपण न्याय देऊ शकतो, हे जी कायदा सुव्यवस्था महाराष्ट्राने दाखवलेली, हे एक उदाहरण सेट होईल आणि अशा पद्धतीने कोणी उद्या गुन्हा करायला धजावणार नाही, या पद्धतीने हा खटला चालला. मी ह्यामध्ये ग्रामीण पोलिसांचं पण खूप अभिनंदन करते, देवेंजींचं अभिनंदन करते आणि आम्हाला आज सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये, महिलांनाच नाही तर सगळ्यांना ह्याच्यामध्ये खूप आनंद झाला असेल की आपण त्या चिमुकलीला न्याय देऊ शकलो. राज्यामध्ये अशा अनेक केसेस आहेत ज्या पेंडिंग आहेत, त्यातही अशा फास्ट ट्रॅक बेसिसवर पुढे गेल्या पाहिजे. अनेक जणी ज्यांना न्याय म्हणून अजूनही पेंडिंग आहे. 100% त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि फास्ट ट्रॅकवर, म्हणजे आपण म्हणायचो की फास्ट ट्रॅकवर पण केस लवकर चालत नाही, पण अशा वेगवान पद्धतीने केस चालू शकते याचं उदाहरण ह्या न्यायाधीशांनी दाखवून दिलं आणि त्याच पद्धतीवर अशा ज्या चालणाऱ्या केसेस आहेत त्या लवकरच ह्या वेगवान पद्धतीने चालतील, कारण हे एक आता उदाहरण सेट झालं आणि त्या ह्याच्यामधल्या पण पीडितांना आपण न्याय देऊ. आज जो न्यायमूर्ति SR साळुंखे ने नसरापुर केस संदर्भात जो निर्णय दिया हुआ है वो बहुत ही आनंददायक है, क्योंकि हम लोग वो 3-3.5 साल की बच्ची को इस केस में न्याय दे सके और वो न्याय भी इतनी फास्ट तरीके से 59 डेज में हमने उसको न्याय दिया. उसका आनंद ज़्यादा है हमें. और जिस तरह से ये जो खटला चला उसमें ग्रामीण पुलिस, हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी, जिनका भी मैं आभार व्यक्त करना चाहती हूँ, क्योंकि उन्होंने ये खटला फास्ट ट्रैक पे लिया और इतनी जल्दी इस केस का अगर निकाल आया, उसमें फांसी की सज़ा दी गई है, डेथ अंटिल डेथ फांसी की सज़ा उसको मिली है. जिस तरह से ये अत्याचार हुआ था उसको जीने का कोई अधिकार नहीं था, उसके ऊपर न्यायाधीश ने शिक्कामोर्तब किया है. TET प्रकरणामध्ये पुण्यामध्येच खरं तर हे एकूणच रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप विरोधकांकडून विधान परिषदेमध्ये झालेला बघायला मिळत आहे. आक्रमक झालेले आहेत TET प्रकरणामध्ये. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, लगेचच SIT बसवलेली गेलेली आहे आणि चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.